या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आज समाजामध्ये थोर महात्म्यांचे विचार पोहोचणं फार गरजेचं झालं आहे, कारण की आज विद्यार्थ्यांना, युवकांना चांगल्या मार्गावर आणण्याकरता, त्यांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचण्याकरता अशा चित्ररथाच्या माध्यमातून एक चांगला मेसेज संपूर्ण महाराष्ट्राभर जात आहे। त्याकरता आदरणीय छगनजी भुजबळ साहेब तथा आमची वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार उमेशजी यावलकर यांचं सर्वत्र कौतुक होत आहेत। खरोखर असे चित्ररथ प्रत्येक तालुक्यामध्ये गेले पाहिजे आणि त्यांचे थोर महात्म्यांचे विचार प्रत्येकांच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजे। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य प्रत्येक घराघरात जावं याकरता समता परिषदच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं जीवनपट या रथाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जात आहेत। परंतु आपल्यासोबत काही ते विद्यार्थी आहे, ईश्वरी गांजरे विद्यार्थिनी आहे। तू हा रथ पाहायला काय तुला काय वाटलं? मला हा रथ पाहून खूप प्रेरणा मिळाली, कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। ती जर त्यांनी केली नसती तर आज मुली डॉक्टर, इंजिनियर, वकील झाल्याच नसत्या। हा रथ पाहून मला खूप प्रेरणा मिळाली। सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। जर त्यांनी ही शाळा सुरू केली नसती तर आज मुली डॉक्टर, इंजिनियर, वकील झाल्याच नसत्या, चांगला सन्मानाने फिरू शकल्याच नसत्या। ते शक्य झालं तर फक्त सावित्रीबाई फुलेंमुळे। सावित्रीबाई फुलेंचे विचार मी थोडक्यात मांडू शकत नाही, एवढे मोठे त्यांचे विचार आहे। आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये समता परिषदच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर चित्ररथाचं आगमन आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये झालं। आपल्यासोबत डॉक्टर सुमित पवार सर आहे। सर, काय सांगू शकाल? रथ आज संत्रानगरी वरुड शहरात आला, काय सांगू शकाल सर? वरुड मोर्शी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या मतदारसंघामध्ये आज त्यांच्या वतीनं या रथाचं स्वागत करण्याकरिता आम्ही वरुड नगरातील सर्व नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। समता परिषदेचा हा जो रथ आहे हा वरुड नगरीमध्ये समाविष्ट झाला। या रथाचं आयोजनाची संपूर्ण जबाबदारी नंदूभाऊ लेकुरवाडे यांच्यावर होती व स्वप्नील भाऊ यांच्यावर होती। या संदर्भात हा रथ आज पूर्ण वरुड नगरीमध्ये आपलं प्रस्थान करणार आहे, त्यानंतर उद्या मोर्शीला प्रस्थान करणार आहे। अशा रीतीनं वरुड आणि मोर्शी म्हणजे संपूर्ण मोर्शी विधानसभेमध्ये ह्या रथाचं रथ जाणार आहे। आणि हा जो रथ आहे याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनाचा चित्रपट सांगणारा हा रथ आहे। म्हणजे जसं भिडेंच्या वाड्याचं याच्यामध्ये चित्र हे दिलेलं आहे, त्यांच्या साहित्याच्या माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। अशा पद्धतीचं समता परिषदेच्या वतीनं जे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या हे 200व जयंती वर्ष आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस सरकार यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण भारतभर या 200वी जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे। याचे अध्यक्ष म्हणून छगन भुजबळ साहेब यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मोर्शी नगरीमध्येही या रथाचं स्वागत झालेलं आहे आणि नागरिकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर याचा लाभ घेतला जात आहे। धन्यवाद। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनचरित्राचा आज रथ इथे वरुड नगरीमध्ये आगमन झाला आहे आणि आमदार उमेश यावलकर यांच्या वतीने या रथाचं स्वागत सुद्धा करण्यात आलं आहे। आपल्यासोबत काही नगरसेवक मंडळी आहेत। सर, योगेश्वर काय सांगू शकाल? क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जीवनचरित्रावर हा एक चित्ररथ तयार केलेला आहे आणि हा संपूर्ण रथ, हा चित्ररथ भिडे त्या काळामध्ये मुलींचं शिक्षण नाकारलं जात होते आणि महात्मा फुलेंनी सगळ्यात पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये सुरू केली आणि तो चित्ररथ इथं प्रत्यक्षात आपल्याला दाखवण्यात येत आहे। हे सर्व श्रेय आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार चंदूभाऊ उर्फ उमेश यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पार पडत आहे। मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय ज्योती, जय क्रांती। सोबत वरुड नगरीचे ब्रँड अँबॅसिडर आदरणीय श्री डॉक्टर निळकंठराव यावलकर सर, काय सांगू शकाल सर? अतिशय उत्तम उपक्रम आहे। अशा उपक्रम वर्षभर चालू पाहिजे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव लोक घेतात पण विचार मात्र स्वीकारत नाहीत किंवा स्वीकारलेले नाहीत।
ही फार मोठी घोरचूक झालेली आहे. ही दुरुस्त करण्यासाठी असे जे रथ आहेत हे चित्ररथ वारंवार महाराष्ट्रभर फिरले पाहिजे. त्या निमित्ताने तरी निदान चरित्राचा उजाळा लोकांपर्यंत येतो आणि अतिशय चांगल्या उपक्रमाबद्दल मी शुभेच्छा देतो. आपण पाहू शकता आज संतरामगिरी वरुड शहरामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले तथा सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर इथे रथाचं आगमन झालं आहे. या आगमनानिमित्त आज इथं आमदार उमेशजी यावलकर तथा वरुड नगरीचे सर्व नगरसेवक यांच्या वतीने या रथाचं स्वागत सुद्धा करण्यात आलं आहे. सोबतच समता परिषदेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या रथाचं स्वागत करण्यात आलं आहे आणि थोर महात्म्यांचे विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावे हाच या मागचा उद्देश आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचं जीवनचरित्र काय आहे आणि त्यांचं कार्य हे प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचावं हाच या मागचा उद्देश आहे. पाहत राहा कॅमेरा निकू भावनेचं प्रवीण सावरकर, चुळामणी पोर्टल.